ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एका राजाचा उमदा देखणा पवन नावाचा घोडा असतो. त्या घोड्याची काळजी घेण्यासाठी माधव असतो. माधव त्या घोड्याची काळजी अतिशय प्रेमाने घ्यायचा. सगळं मनापासून तो करायचा. पण कुणास ठाऊक कसं पवनच्या मागच्या पायाला एक दिवशी जखम होते. माधवला खूप वाईट वाटतं. पण राजा प्रचंड रागवतो. माधवला शिक्षा म्हणून त्याला तुरुंगात टाकतो. आता काय करणार? माझी कुठली चूक झाली आहे की मला या तुरुंगात राहावं लागतं आहे? माधव थोडा विचार करतो आणि तिथे असलेल्या सेवकाला सांगतो, काय माहिती आहे, खरं तर मला ना 1 वर्ष मिळालं असतं ना तर मी पवनला असा तयार करणार होतो, युद्धामध्ये कसं वागायचं, किती जोरात पळायचं, कुठे थांबायचं, या सगळ्या कल्पना आणि हुशारी मी त्या घोड्याकडनं करून घ्यायला लागणार होतो. कारण आता घोड्याची माझी भाषा एकमेकांना कळते ना. न राहून तो शिपाई ही गोष्ट राजाला सांगतो. राजा माधवला बोलून घे, हो महाराज, माझी अशीच योजना होती. खरं ना, 1 वर्ष तुला देतो, असा तयार कर पवन, चालेल? आणि जर का झाला नाही तर तुझी रवानगी परत त्या तुरुंगात. खरं तर माधव खोटं बोललेलं असतं, परंतु न केलेल्या चुकीची शिक्षा त्याला मान्य नसते. उद्या काय होणार आहे हे माहीत नसल्यामुळे तो होप सोडत नाही आणि आलेल्या प्रसंगाला व्यवस्थितरित्या म्हणजे विचार करून तोंड देतो.